गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे. सकाळ दररोजच होते आणि तीही खास होते, पण आजची सकाळ माझ्यासाठी खरंच खूप खास आहे, कारण आपले 500 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे. आणि मी जिथं पुण्यामध्ये राहते, तर घराच्या पाठीमागं शेती आहे. तिथली क्लिप मी तुमच्याबरोबर शेअर करत असते, कारण मी टेरेसवर जाते तेव्हा मी शूट घेते आणि तुमच्याबरोबर शेअर करते. तर आज वॉक करण्यासाठी टेरेसवर आलेली आहे. घराच्या पाठीमागं शेती असल्यामुळं आमच्याकडे सुद्धा आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. ते काय ते पुढे मी तुम्हाला सांगतेच. मस्त ऊन पडलंय, थंडी पण आहे, ऊन पण पडलंय. तर म्हटलं चला टेरेसवरच वॉक करूया, कारण बाहेर वॉक करायला जायची भीती वाटायला लागली आहे. कारण आता व्हिडिओमध्ये दाखवलं तसं बाहेरच्या आमच्या घराच्या पाठीमागं शेती आहे आणि त्यामुळं आणि आता सध्याला आमच्या इथं तर असं समजले म्हणजे की बिबट्या आलेला आहे. त्याच्यामुळं खूप जास्त भीतीचं वातावरण आमच्या इथं, मी जिथं राहते तिथे खूप जास्त भीतीचं वातावरण निर्माण झाले. त्याच्यामुळं म्हणलं मुलं गेली शाळेत, तर म्हणलं आता टेरेसवरच वॉक वगैरे करूया थोड्या वेळ, जेणेकरून विटॅमिन डी पण भेटेल आणि वॉक पण होईल चांगला. तर आता मस्त इथं वॉक करते, 10-15 मिनटं, मग दिवसाच्या कामांची सुरुवात करते. कारण आता खाली जायला, रोडला जायला पण आता भीती वाटायला लागली. हा बिबट्याने एवढी दहशत करून ठेवली आहे सगळीकडंच. रानाच्या वस्तीमधली जी घरं असतात ती लोक कशी राहतात हे आपण म्हणजे आता मला इमॅजिन करते की आपण एवढं शहरात राहून एवढी भीती आपल्यामध्ये, तर त्यांच्यामध्ये तर भीतीचं वातावरण किती असेल. तर आता बेडरूममध्ये आले आणि बेडरूमपासून क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे. तर म्हटलं चला आता बेडरूम पहिला क्लीन करून घेऊया, कारण खाली किचन हॉल आहे आणि वरती 2 बेडरूम असल्यामुळं म्हणलं वरून सुरुवात केली की मग बरं पडतं, कारण परत वरती यायला नको. म्हणजे कामावरची क्लिनिंग केली की खालची कामं करायला सोपी जातात. तर पहिलं बेडरूम वगैरे क्लीन करून घेऊया म्हणलं. आणि सकाळी थंडीची खरं तर उठायला खूप जास्त कंटाळा येतो, पण एकदा फ्रेश वगैरे झालं की मग आवरायला पण एक एनर्जी असते आणि एनर्जी थोड्या वेळासाठीच असते. त्यामुळे म्हटलं चला एनर्जी डाऊन व्हायच्या अगोदर घरातली कामं उरकून घेते पटापटा. बेडशीट वगैरे चेंज केलं बेडवरचं, कारण आज बेडवरचं बेडशीट वगैरे धुवायचं होतं. छान असं मोठा बेडरूम पहिला क्लीन करून घेतला. आणि बेडरूम माझा एकदम सुटसुटीत आहे, मी जास्त काही सामान ठेवलं नाही आहे. आणि दोन्ही बेडरूम क्लीन केले. त्याच्यानंतर मस्त अशी कपडे वगैरे धुवून वाळत घातली. आज व्लॉग जास्त काही शूट करत नाही आहे आणि बाहेर मस्त कडक असं ऊन पडलं होतं, तर कपडे देखील असे हुक्स मी मारून घेतले होते त्यांच्याकडून आणि त्यालाच अशा दोऱ्या वगैरे बांधून घेतल्या होत्या. तर इथं कपडे वगैरे वाळत घातली. चला भेटते उद्याच्या ब्लॉग.